मला आयुष्यातही शिंदे साहेबावरती संशय येत नव्हता, आयुष्यात इतकं मानतो त्या माणसाला मी. पण शिंदे साहेब मला सांगा, तुमचे हे मंत्री असं करणार का? मी उदय सामंत साहेबांना सुद्धा सांगितलं होतं बरं का त्या टायमाला, की तुम्ही घात करता हॉस्पिटलला मुंबईत. खऱ्याचं खरं करा, खोट्याचं खोटं करा. शिरसाटांना सुद्धा फोन करून सांगितलं होतं मी, तुम्ही खोटे घात करता तर माझ्या समाजाचं वाटोळं होईल बरं का. आणि विलास घुमरेला सुद्धा सांगितलं होतं मी हॉस्पिटललाच, हेच विषय तुम्ही वाटोळं करता ना मराठ्यांचं तुमच्या राजकीय स्वार्थासाठी. केलंच नाही शिंदे साहेब तुम्ही तेच. तुमच्यावर मला कधी डाऊट येत नव्हता. शिंदे साहेबासारखं मी कोणालाच म्हणत नाही. तुम्ही मला काही करू शकत नाही. जा तिकडं, बघा मी काय करायचं ती. सत्यात गेलात म्हणजे का तुम्ही माज उतरणार का काय आमच्याकडं? यांच्यावर कधी संशय येत नव्हता. आमच्या मराठ्याच्या आरक्षणात विरोध करणारे लोक तुमच्या ऑफिसला कसं काय येतात? कस काय येते? तुमच्या प्रवक्त्या संघ, तुमच्या मराठा समन्वयका संघ कस काय आहेत बाळासाहेब भवनला हमेशा? कस काय संशय होऊ नये? मतदान मराठ्यांनी करायचं, शिंदे मराठ्याचा आहे म्हणून, अजितदादा मराठ्याचा आहे म्हणून. लोकांनी पक्ष बघायचा, आपले मराठ्यांचे अजितदादा, आपल्या मराठ्यांचे शिंदे साहेब, मतदान करायचं. आणि तुमचा प्रवक्ता मराठा सेवक मराठ्यांच्या विरोधात आंदोलन करणारे तुमच्या ऑफिसला कस काय भेटत हमेशाच? म्हणजे शिंदे साहेब तुम्ही डबल गेम खेळता का आमच्या संघ? एकीकडून ओबीसीच्या समृद्धा आमच्या उरावर सोडिता, आणि मतदान तर आमचं पाहिजे, आम्ही निवडून आणतो तुमचे आमदार मंत्री. शिंदे साहेब तुमच्यावर इतका कधीच तळतळलेला नाही मी. जीवाची आग होती आमची इथं, मला रात्रंदिवस रक्त जाळं लागतं माझ्या मराठ्याच्या लेकरासाठी. मराठ्यात वाटलं केलं तुमचा धोळा वाजायला मराठ्याला वेळच लागणार नाहीये. तुमच्याच ऑफिसला कस काय भेटतेत? जे स्वतःला स्वयंघोषित नेते समजित इकडून तिकडून जमा झालेत, त्या परळीच्या टोळीवाल्या संघ नादी लागून तुमच्याच ऑफिसला कस काय ते? तुमचेच लोक. शिंदे साहेब मी हे लय दिवसाच ऐकतोय, आता मी ऐकून घ्यायला मोकळा नाही. तुमचे प्रवक्ते ते परत मराठीचे अभ्यासक बी आहेत, पुन्हा ते प्रवक्ते बी आहेत आणि मराठा समन्वयक बी आहेत. तुमच्या ऑफिसमध्ये मराठ्यांना विरोधी करणारे ओबीसीचे नेते तुमच्या बाळासाहेब भवनला कस काय? ते तर तुम्हाला विषय देतात. मग तुम्ही सांगितलं का दाटून मला विषय द्यायचा आहे, पण मराठ्याच्या विरोधात जरांगेच्या विरोधात आंदोलन कर? हे दोन कारण सांगितले तुम्हाला आता. आणि तिसरं सांगतो, तुम्ही जे मराठ्यांच्याच काही समन्वयकाला माझ्या विरोधात आंदोलन करायला लावताना, ते सुद्धा तुमच्याच पक्षाचे, तुमच्या पक्षाच्या कॉलेज संभाजीनगरला तिथं बैठका होत्यात माझ्या विरोधात, तुमच्या सांगण्यावर होत्या.